गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावी यासाठी प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात उपोषण केले होते. त्याला सरकारने मान्यता दिली आहे. या विजयाचा जल्लोष म्हणून महाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रविवार दिनांक 15 जून रोजी सकाळी 10 वाजता प्रहार दिव्यांग अपंग संघटनेचे महाड पोलादपूर तालुकाध्यक्ष फैज उर्झुक यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष कार्यक्रम पेढे भरून सर्वांनी आनंद व्यक्त केलाय. या प्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी व महिला मंडळ उपस्थित होते. आदरणीय बच्चूभाऊंनी गेल्या 6-7 दिवसापासून शेतकरी, दिव्यांग व विधवा महिलांसाठी अन्नत्याग उपोषण केला आणि प्रशासनाने त्याची दखल घेऊन हा उपोषण यशस्वी पार पाडलेला आहे. माझी महाराष्ट्रातील सर्व अपंग व शेतकऱ्यांना विनंती आहे की असंच एकजुटीने आपल्या लढ्यासाठी नेहमीच एकजूट होत राहा. या भारतातील एकमेव बच्चूभाऊ असा लढाकू योद्धा आहे जो शेतकरी व कामगार व दिव्यांगासाठी नेहमीच लढत असतो. तसेच माझी शासनाला विनंती आहे की आपण जे आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या लवकरच तातडीने मार्गी लावावा ही माझी शासनाकडे विनंती आहे. जय प्रहार, जय महाराष्ट्र. आज महाड पोलादपूर तालुक्यातील अपंग बंधू भगिनींनी आज जो हा उत्सव साजरा केलेला आहे. आदरणीय बच्चूभाऊंनी गेल्या 7 दिवस अमरावती इथं मोजरी या ठिकाणी दिव्यांग, शेतकरी, विधवा बांधवांच्या विविध समस्येसाठी अन्नत्याग उपोषण केलेला होता. राज्य सरकारने त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि लवकर त्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे लेखी आश्वासनही केलेलं आहे. तर या यशस्वी विजयाचा आज हा उत्सव साजरा केला जात आहे. आदरणीय बच्चूभाऊ एकमेव असा लढाकू योद्धा आहे पूर्ण भारतामध्ये जो दिव्यांग, शेतकरी व गोरगरीब जनतेसाठीच्या हक्कासाठी नेहमी लढत असतात. मी राज्य शासनाला विनंती करीत आहे की तुम्ही ज्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या तातडीने पूर्ण कराव्या ही माझी आपणास विनंती आहे. जय प्रहार. एस मराठी न्यूजसाठी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.